एव्हरीडे जिओग्राफीमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या रीलमध्ये आपण बघितलं की फेंगल वादळाची निर्मिती कशी होते. या रीलमध्ये बघूयात की सायक्लॉन्स म्हणजे तरी काय. सायक्लॉन्स आर दी लो प्रेशर झोन्स. लो प्रेशर झोन्स म्हणजे काय की जिथे कमी दाबाचे पट्टे तयार झालेले आहेत आणि आजूबाजूला हाय प्रेशर झोन तयार झालेले आहेत. मग हाय प्रेशरकडून हवा कमी दाबाच्या पट्ट्याकडे येते आणि ती राईज व्हायला लागते. राईज होताना वर वर्लिंग मोशन तयार होतं. कोरिओलिस फोर्समुळे वर्लिंग मोशन तयार होते आणि तिथून हे सायक्लॉनिक विंड्स तयार होते. विशेषतः ट्रॉपिकल जे सायक्लॉन्स असतात हे ट्रॉपिकल सायक्लॉन्स पाण्यावरती सीज किंवा ओशन्सवरती तयार होतात. कारण त्यांचं जे इंजिन असतं, गरम व्हायची जी प्रक्रिया आणि इव्हॅपोरेशन आणि वर जायची जी प्रक्रिया असते ही फक्त सीजवरती होऊ शकते, म्हणून त्यांना त्याचं इंजिन म्हणतात. जसं हा सायक्लॉन जमिनीवरती येतो त्याचं लँडफॉल होतं आणि त्याची ताकद कमी होते. तर सायक्लॉनची निर्मिती लो प्रेशरपासून होते आणि तिथं कन्व्हेक्टिव्ह करंट व्हर्टिकल ट्रॅव्हल करत असतात. सायक्लॉनचे दोन प्रकार आपण पाहिलेले आहेत, ट्रॉपिकल सायक्लॉन्स आणि टेम्परेट सायक्लॉन्स.